एक आसा म्हणल्यार हे कितें म्हणटा ते ट्रान्सफर फीज, हावस टॅक्स ट्रान्सफर. आतां आमकां कितले लोक कंप्लेन करता की तांणी 2 महिने 3 महिने आदीं एप्लिकेशन घातिल्लें फॉर ट्रान्सफर. त्या लोकांक सुद्दां हे रिवायज फी लायतात. तुम्ही डिले केला प्रोसेस करपाक आनी ते कंप्लीट करपाक ट्रान्सफर. कित्याक लोक डेली सुद्दां येले जाल्यार तांकां 2-3 म्हयन्यान ट्रान्सफर जायना तांचो. आतां तुमचे डिले कारण तुमी काडटा आनी तांकां न्यू रेट लायता, वीच इज ऑलरेडी हाय सांगपा म्हणल्यार 3,000 आहा ते 5,000 केल्यार तुमी, आनी थर्ड पार्टी आसल्यार 10,000 जाता समजला. सो तुमचे डिले कारणा लागून तुमी कशें तांकां हे न्यू रेट लावपाक शकता, हो एक इम्पॉर्टंट हे आसा. सेकंडली आमी फक्त जेन्ना आमी हो इश्यू काडटा जाल्यार सगळ्यांक दिसता फक्त ते शॉपां आनी हे म्हण गाडे जे कियोस्क आसा ऑर ऑमलेटी गाडे जे आसा बारीक ट्रेडर्स आसात तांकां रिन्युअल फी आशिल्लो 1,000 तो काडला आनी 3,000 केला. कितले पर्सेंट वाडलो? 1,000 आसलो तो 3,000. तांकां दिसता की ते भरपूर जोडटा म्हण. आनी एक कावन्सिलर आमकां सांगपाक लागलो जेन्ना आमी सांगलें की हे गाड्याक फीज आहा ते 1,000 आहा ते 3,000 केला म्हण. एक रुलींग कावन्सिलर आमकां सांगता ते कितले पयशे जोडटा मरे म्हण, खबर ना काय म्हण. लाखान रुपया घेवन बँकान डेपॉझिट करता तो न्यूज पळय. कितें आसा जे हार्ट ऑफ द सिटी आसा ते कडेन कितें एक्स्ट्रा बिजनस करता आसतले, पूण जे इंटरनल आहा तांकां हार्डली एनी गिरायक जाता. जे म्हणजे सामकें वाडा भितरल्यान कोण कोण आहा पळय तांकां गिरायक जाता ते भाशेन. तुमी 1,000 ते 3,000 करता ते. सो इतली हे आमचे रुलींग कावन्सिलरांचे हे आसा. दुसरें आमकां आनीकूय येयल्लें आसा की चेअरपर्सन मार्केट इन्स्पेक्टरांक शॉपांनी धाडपाक लागला आनी तांकां हे दिता, धमकी दिता. हे मार्केट इन्स्पेक्टर आहा ते तुमी बंद ना जाल्यार तुमगे सील करतले आनी हे भाशेन तांकां भिवून लोकांक टॅक्स भरपाक लायता. आमी लोकांक सांगूंक सोदता तुमी भिवपाक गरज ना, कित्याक हे जे कोण मोव मेळटा तांकां ते खोडपाक सोदता. स्वता आमकां जे इन्फॉर्मेशन मेळटा बीजेपीचो हे सामकें हायलायट करा तुमी. बीजेपीचो ट्रेजरर, मडगांव मंडलाचो बीजेपीचो ट्रेजरर हाजे पयलीं सद्या नेली 3 लाख सुमार येवपा आसा. हे कित्याक गेले ना? हांगा कित्याक पावना तुमी? हे आमी विचारपाक सोदता म्युनिसिपालिटीक की तुमचो जो बीजेपीचो मंडलाचो ट्रेजरर आसा मडगांवचो ताजे जे ट्रेड हे आसा इस्टॅब्लिशमेंट्स आसा ताजे 3 लाख सुमार येवपा आसा इन द वे ऑफ हावस टॅक्स, ट्रेड लायसन्स फीज, सॅनिटेशन फीज आनी सायन बोर्ड. थंय कित्याक पावना तुमचे मार्केट इन्स्पेक्टर? हे हांव डायरेक्ट प्रश्न विचारता चेअरपर्सनाक आनी मडगांवच्या आमदाराक, कित्याक ते वयल्यान सत्कारान करतात तांचे. कांय समजना म्हाका. कितली वर्सांचे पेंडींग ते गेले सोडून? पळय तांचे कितें आसा 1-2 बिजनस करतात आनी ते मागीर बंद करतात, पूण ते भरत ना, कळना भरीत ना ते. सो एक्चुअल हे आसा दॅट यू हॅव टू पे. तूं बंद करून केलें जाल्यार तुवें ते भरपा पडटा. 1 आनी 2 न्ही 4 युनिट आहा ताचे. आमकां इन्फॉर्मेशन दिलें त्या प्रमाणे 4 डिफरंट इस्टॅब्लिशमेंट्स आसा. आय मीन इस्टॅब्लिशमेंट्स आहा, युनिट्स आहा. सो तातूंतल्यान नेली 3 लाख सुमार जाता. सो चेअरपर्सन थंय कित्याक पावना काय म्हणटा मार्केट इन्स्पेक्टर ताचे. ही प्रेस ब्रिफींग आपोवपाक कारण म्हणल्यार आमी जो मुद्दो लावन घेवन बसले आहा ते म्हणून विथ रिगार्ड टू हायक, जो अनजस्टिफायड हायक मडगांव म्युनिसिपल कावन्सिलान आमचे मडगांवचे टॅक्स पेयरांचेर लादला, ताजेर आमी हो कॅम्पेन दवरलो आसा एगेन्स्ट दॅट हायक. कित्याक तो रेजोल्युशना प्रमाणे ना. तुमकां सगळ्या बरो आसा, तुमी सुद्दां आशिल्ले कावन्सिल मिटिंगेक. तांणीच तुमकां ब्रिफींग केल्लें कावन्सिल मिटिंगा दिसा 27 फेब्रुवारी की फीज आहा ते वाडयला म्हण. आनी वाडयला फक्त 10 to 15% म्हण. पूण जेन्ना ते एक्चुअल फीज नोटिफाय केल्या ते कितलेशे प्रमाणान वाडयल्ले दिसता आमकां, अप टू इवन 550% इतली वाडयला. आनी त्या हेजेर आमी ओपोज करतात कित्याक इट इज नॉट एज पर कावन्सिल रेजोल्युशन. सपोज ताका ते चेंज करपा जाय आशिल्लें जाल्यार तो मुद्दो परतून कावन्सिल मिटिंगाक हाडपा जाय आशिल्लो आनी कलेक्शन करपा जातालें. पूण आर्बिट्रली टॅक्स जाय तशें ताजी मनमानी करपाक शकना तो चेअरपर्सन. ताजे भायर आमी एक म्हणटा ते म्हणटा तुमी तो व्हिडिओ घातला तो घातला 27 कावन्सिलर मडगांव म्युनिसिपल कावन्सिलाचे कावन्सिलर सुद्दां ओपनली एक्सेप्ट करता की हायक आशिल्लो फक्त 10 to 15%. बीजेपीचा एक कावन्सिलर कामिलो बारेटो हांणी सुद्दां म्हणलें आसा. काल दुसरे ऑपोजिशन कावन्सिलर्स फातोर्डाचे ते सुद्दां DMA वचून एक मेमोरेंडम दिल्लो आसा
की आम्ही ओपोज करता म्हण बिकॉज इट इज नॉट एज पर कावन्सिल रेजोल्युशन. सो इतले सगळे आसून तुम्ही जेन्ना लोकां कडेन कलेक्शन चालू करता हें खंय तरी रॉंग जाता. कितलेशे टॅक्स पेयर्सान आमी जेन्ना सिवील डिसओबिडियन्स मुवमेंट ऑलरेडी अनाउन्स केल्लो आहा त्या टायमार कितलेशे लोकांनी ऑलरेडी लेटर सबमीट करपाक सुरवात केल्ली आहा. जे ट्रेडर्स आहा ते तांणी लेटर्स सबमीट करपाक सुरवात केल्या की आमी हें भरना इंटिमेशन दितात. प्रत्येक जो शॉप ओनर आसा इंटिमेशन दिता कावन्सिलाक की आमी हो टॅक्स भरना हो फीज भरना की बिकॉज इट इज नॉट एज पर कावन्सिल रेजोल्युशन. सो हे भाशेन इंडिविज्युअली लोक दिवपाक लागले आहा. आनी आमी मागता की हेरांनूय बी दिवचे कित्याक जेन्ना मडगांवचो चेअरपर्सन आनी जे रुलींग कावन्सिल आसा प्लस मडगांवचो आमदाराकूय सांगपा पडटा कित्याक तांणी एक स्टेटमेंट केल्लो आसा की लोक हॅपी आहा. सो ते जेन्ना आपली मनमानी करून लोकांचेर इतली हाय प्रमाणान फीज घालपाक सोदता ते खंय तरी सारकें न्ही. आमी हें आनीकूय इंटेन्सीव करपा आसा आनी एपील करताले आमी सगळ्या लोकांक की तुमचे ट्रेड लायसन्साचे हे भाशेन लेटर्स सबमीट करचे कित्याक तांचे गड्या मुखार हाडपा जाय बाबा की तुमची ही मनमानी चलपा ना. कावन्सिल रेजोल्युशनाक डिविएट करून हायक तुमी लोकांचेर लादपाक शकपा ना इतले हें सांगपाक आमी हो मुद्दम हें केल्लो आसा आनी आमी लोकांक बरोबर लायतले. दुसरें आमी हेंवूय दाखयल्लें आमी तांकां की कशे भाशेन कावन्सिल मडगांव म्युनिसिपल कावन्सिलाचे जे फीज आहा ते सुद्दां सुबेज आहा. ट्रेड लायसन्साचे हें दाखयल्लें आमी एक गार्मेंट शॉपाचे पणजे सारके कॅपिटल सिटीक फक्त 1477 रुपीज आसा. पणजे सारके हांगा गार्मेंट शॉप आनी हांगा कितले हांगा 6000 4000 आनी 6000 डिपेंडींग ऑन दी एरिया म्हळ्यार कितले प्रमाणान वाडटा ते पळय. सायनबोर्ड पणजे शारांत 4 स्क्वेअर मिटर सायनबोर्डाक फक्त 2090 रुपीज आनी मडगांव 4 स्क्वेअर मिटराचे सायनबोर्डाक इल्युमिनेटेड सायनबोर्ड जाता 4500 म्हणजे मोर देन डबल. आनी कितें समज तुमी सांगतात की आमी हेर सिटी परस कमी आहा म्हण. सो हें खंय तरी रॉंग जाल्लें आसा आनी हें बंद जावपा जाय. लोकांचें हें कलेक्शन आसा सस्पेंड जावपा जाय इमिजिएटली आनी हाजेर रिथिंक जावपा जाय हे जे रेट्स पब्लीश केला ताचेर. नो से ऑल दीस आमी जें चालू आसा आमी इवन RTI मागिल्ली आसा. फायनली एंड रिजल्ट वील बी द कोर्ट. देर इज नो. आमचे कडेन जायते जाण येयले आहा मडगांवचे लोकल बिजनस ओनर्स आनी ते आमकां लेटर्स दिले. तेमचे सायनबोर्डाचे प्रिवियस 500 रुपया आसताले सायनबोर्डाचे आतां 2700. दीस इज नॉट जस्टिफायड एट ऑल. ट्रेड लायसन्स 50,000 आसलें तें आतां 96,000 लेटर दिता तेमकां. वॉट कायंड ऑफ कॅल्क्युलेशन इज दीस? ही क्वेश्चन तुमी मिडियांनी तेमकां विचारूंक जाय. आनी तुमची शॉप आसलो जाल्यार तुमी पे करपाची इतली. This is not justified at all. So either get back to the table and discuss this internally and come back to the people. But this increase should be reverted. No. See, all this आमी जें चालू आसा आमी इवन RTI मागिल्ले आसा. फायनली एंड रिजल्ट वील बी द कोर्ट. देर इज नो अदर ऑप्शन फॉर दॅट. पण आमी जात ते भाशेन लोकांक हें करपाक सोदता म्युनिसिपालिटी कन्विन्स करपाक सोदता. वी आर ट्रायंग टू एक्झॉस्ट ऑल आवर ऑप्शन्स टू convince the municipality and the ruling section सांगपा म्हणल्यार कित्याक हें जो हायक आहा तो इट इज नॉट एज पर कावन्सिल रेजोल्युशन. दीस इज आवर मेन डिसीजन. सो फायनली सपोज हें कशे भाशेन तें हें जायन एक्सेप्ट जायना देन वी वील हॅव टू मूव द कोर्ट ऑफ लॉ एंड पॉयंट आउट वॉट आर दिस एंड वॉट इज दिस फ्रॉड दॅट हॅज टेकन प्लेस इन मार्गांव. मीटिंग जाली त्या मिटिंगान कावन्सिलरांनी एक्सेप्ट केलें की हायक इज नॉट एज पर द रेजोल्युशन. लास्ट एप्रील 23 पासून 2 वर्सांनी सॅनिटेशन फीज वाडोवन तांच्यांनी 900 केला. 600 आशिल्ले ते 900 वाडयला. सो हांव म्हणटा मडगांवच्याच लोकांक हे इनजस्टीस कित्याक इतले चड कित्याक मडगांवच्या लोकांनी करप. कित्याक पणजे ह्या म्युनिसिपालिटीन पळयल्यार आमी तांची अजून 600 एज अ सॅनिटेशन फी. सो मडगांवच्या लोकांचेर इनजस्टीस अशें म्हाका दिसता आनी हे स्टॉप जावपाक. Secondly,